नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक नाटक देवकी एक रूपांतरण या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी शेवटचा 10वा भाग वाचतोय. 4. द्वंद्वमुक्त द्वंद्वातीत असा देवकीबद्दल नितांत सुंदर हृदयात निपजलेल्या प्रेमाचा स्वीकार, समाजमान्य मूल्यांनी केलेला पराभव, पालखीसारखा मिरवण्याचा बाबी काकांनी घेतलेला निर्णय. बाबी काका: नाही, त्या वखवकलेल्या लांडग्यांच्या तावडीत तिला मीच परत ढकलायचं नाही. मी तिला कदापि अंतर देणार नाही. माझ्या गंगाजळाला कमंडलू नसला तर माझ्या काळजाची ओंजळ करून ते गंगाजळ मी सांभाळीन, पण त्याची विटंबना होऊ देणार नाही. नाही, कदापि नाही. हे पाप आहे. मग पुण्य कोणतं? पाप आणि पुण्य माणसाने निर्माण केलेल्या 2 भव्य कल्पना. पाप आणि पुण्य यांचे परस्परांना छेद गेले की मागे उरतं ते त्याचं माणसाचं नितांत सुंदर, नितांत शुद्ध हृदय. आणि त्याच हृदयाच्या शिंपल्यात निपजतो प्रेम नावाचा त्याहून सुंदर आणि त्याहून विशुद्ध मोती. तो मोती कधी खोटा असत नाही. अरे वेड्या, तो मोती सापडलाय तुला. बाबी काका, तू हरलास अथवा जिंकलास याला काहीच महत्त्व नाही. जगानं तुझा पराभव केला तरी हरकत नाही. प्रीतीचा जो अलौकिक मोती तुला सापडला आहे तो तुला सांभाळायला हवा. तो शुद्ध भावनेनं सांभाळलास तर तुझा पराभव सुद्धा पालखीसारखा मिरवत जाईल. पण बाबी काका घेत असलेल्या तशा निर्णयामुळे त्यांच्या घराला गावकऱ्यांकडून, समाजमान्य मूल्यांकडून कठोर विरोध होईल या पार्श्वभूमीवर, किंबहुना त्यामुळेच रुमड्या देवकीला जाळण्यासाठी ती राहत असलेल्या मांगराला आग लावून तेथून काकीबाय माका माफी कर, बाबी काकांच्या घराचा बचाव करण्यासाठी देवकीच्या मांगराक आग लावली असे म्हणत वेड्यासारखा नाचत निघून जाताना बाबी काका जळत्या मांगरात जाऊन आगीत सापडलेल्या भेदरलेल्या देवकीला हात धरून घराच्या ओटीवर आणताच, काकीबाई, तुझी सवत मेली नाही, बडबडत निघून जातो. आणि मग तिथंच परस्परात गुंतलेल्या त्या दोघांमधलं भाव आवेगाला विचारगर्भतेचा स्पर्श करीत जाणारा देवकीने काकीबाईला खूप महत्त्वाचा, मूल्यपूर्ण दिलेल्या वचनाचा संदर्भ देत चढत चढत कळसाकडे जात व्यक्त होणारा तोच परस्पर विरोधी मूल्यांचा नाट्यात्मक संघर्ष. प्राकृतिकता आणि संस्कारिकता, नैसर्गिकता आणि आदर्शता, स्वप्न सुंदरता आणि कठोर वास्तवता, मुक्त स्वैरता आणि बंदिस्त संयमशीलता. देवकी: कशाला वाचवलंस मला बाबी? का नाही त्या आगीत होरपळून मरू दिलंस मला? कशासाठी जगायचं आता? बाबी काका: जगायचं माझ्यासाठी. आता तुला माझ्यासाठी जगायला हवं देवकी. माझ्यासाठी जगायला हवं. माझ्यासाठीच माझ्या बरोबरीनं या घरात तुला यापुढं राहायला हवं. आजपर्यंत तू मांगरात राहिलीस. आता तू मांगरही जळून नाहीसा झाला. आता तुला आधार या घराचा. देवकी, आता तुला राजरोस मी या घरात राहायला सांगणार आहे. देवकी: नाही बाबी, असा अविचार तुला नाही मी करू देणार. बाबी काका: अविचार? कसला अविचार देवकी यात? आजपर्यंत तुझ्याबद्दल मी माझ्या मनात वावगा विचार येऊ दिला नाही, पण आता नाही.
माझी सहनशक्ती संपत आली आहे देवकी. नाही देवकी, यापुढं मी थांबू शकत नाही. मी भेकड नाही हे जगाला दाखवून देणार आहे मी. पुढे होऊन तिचा हात धरतो. देवकी, बाबी मागं हो. बाबी काका, देवकी, तू तू मला अशा वेळी साथ देणार नाहीस का? माझा पराभव मला पालखीत घालून मिरवायचा आहे. देवकी, खुळा आहेस बाबी तू. कोण म्हणतं तुझा पराभव झाला? अद्याप तुला पराभवाचा स्पर्श झालेला नाही. पण आता मात्र तो होईल अशी भीती वाटते रे. बाबी काका, देवकी, या निर्वाणीच्या क्षणी तरी मला साथ दे. आजवर विलक्षण तडफड सोसली आणि तू सुद्धा. मला ठाऊक आहे देवकी, तुझी तडफड पाण्यात राहून तू पाण्याबाहेरच्या मासोळीसारखी तडफडत होतीस आणि मी असहाय्यपणे पाहत होतो. आता संपू दे सारा. ये पुढे. या मुक्तीच्या क्षणी मला साथ कर देवकी. तिचा हात धरतो. देवकी, नाही नाही, जिच्यामुळे तुला डाग लागेल अशा कोणत्याही गोष्टी तुला साथ करता येणार नाही बाबी. तुझ्या हातून मी वेडवाकडं घडू देणार नाही असं वचन दिलंय मी काकीबाईंना. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मी. बाबी काका, वेडवाकडं कोण मांडणार हे गणित? पापपुण्याचे आडाखे कुणी बांधायचे? देवकी, ते आडाखे काकीबाईनं कधीच बांधून दिले आहे. आपण फक्त त्याचं पालन करायचं. बाबी काका, काकीबाई कुठं आहे ती? देवकी, ती आहे तुझ्या मनात, माझ्या हृदयात. या ओटीवर, या अंगणात, या वृंदावनात, या वास्तूच्या कानाकोपऱ्यावर तिची सावली मला दिसते आहे रे. बाबी काका, अगतिकपणाची पराकाष्ठा होऊन मग काय करू मी देवकी? मी काय करू? देवकी, सांगू? ऐकशील माझं? बाबी काका, काय? देवकी, बाबी, तू लग्न कर. शांताशी लग्न करायला हवं तुला. गहिवरते मी पुढे रुद्ध स्वराने बोलू लागले. तुला ठाऊक नाही बाबी, पण काकीबाईनं मला तुझा सांभाळ करायला सांगितलं होतं. एखाद्या लहान मुलासारखा आहेस तू. तुझी जपणूक करायचं वचन घेतलं होतं तिनं माझ्याकडून. मी इथं राहिले तर. बाबी काकांच्या हातातून देवकीचा हात हलका हलका मोकळा होतो. ते आपले मस्तक दोन्ही हाताने गच्च दाबून ठरतात. देवकी त्यांच्याकडे पाहते. बाबी काका, देवकी त्यांच्या जवळ येत. काकीबाईला मी दिलेल्या वचनातून माझी मुक्तता करणार आहेस बाबी? शांताशी लग्न करण्याचं वचन दे आणि काकीबाईच्या वचनातून मला मोकळं कर. बाबी काका, नाही देवकी, सहन होत नाही मला हे. देवकी, शांत हो बाबी, शांत हो. तुला असा तोल घालवून चालणार नाही. लक्षात ठेव, तुझा पराभव होऊ देणार नाही मी. तू खांद्यावर घेतलेल्या पालखीत तुझ्या विजयाची प्रतिमा ठेवून जाणार आहे मी. बाबी काका, जाणार आहेस? कुठं जाणार आहेस तू देवकी? देवकी, कुठेही. या पावलांना आता दिशा नाही. बाबी काका, देवकी, होय बाबी, मला गेलंच पाहिजे. या घरातलं माझं अस्तित्व म्हणजे तुला पडलेलं स्वप्न समज. स्वप्न दीर्घकाळ चालत नसतात बाबी. यापुढे तुला खऱ्या आयुष्याला प्रारंभ केला पाहिजे. पुढे मी येथे राहिले तर ज्या पराभवाला तू घाबरतो आहेस त्याची तू शिकार होणार. बाबी,
यासाठीच मला आता गेलं पाहिजे. जायला निघते आणि शेवटी कृती सन्मुख निग्रह व आवेगी संवेदन कळसाकडे वळत प्रीतीला हवे असलेले संमेलन आणि प्रीतीला हवे असलेले असंमेलन व्यक्त होत दिसत असत अखेर तिचं त्याच्यापासूनचं जाणं दूर, कायमचं दूर. बाबी काका, नाही देवकी, नाही जाऊ देणार मी तुला. दोन्ही हात पसरून तिला अडवतात. देवकी, बाबी शपथ आहे तुला, तुझ्या सरस्वतीची. बाबिका, नको देवकी, मला शपथ घालू नकोस. पुढे होऊन तिचे हात हातात घेऊन तिचा रस्ता अडवतात. देवकी, मागे हो बाबी, आता तुला माझी शपथ आहे. बाबिका अत्यंत विकल, नको देवकी, नको तुझी शपथ घालूस मला. देवकी, तर मग मागे हो, शांताशी लग्न कर. तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी, तुझ्या माझ्या काकीबाईसाठी तरी तिच्या वचनातून मला मुक्त कर. हो म्हण बाबी, शांताशी लग्न करीन म्हण. बाबी काका काहीच उत्तर न देता सर्वस्वी खचून स्वस्थ राहतात. भावनावेग असह्य होऊन ते कोसळण्याच्या बेतात असतात. तोच देवकी निर्वाणीच्या स्वरात विचारते. देवकी, बाबी, माझ्यावर तुझं प्रेम आहे ना? माझ्यावरील तुझ्या प्रेमासाठी तरी हो म्हण बाबी. बाबी काका तिचा प्रश्न काळजात बाण ऋतावा तसा ऋतून तोंडीन अभावितपणे शब्द बाहेर पडतात. ओ. आणि बाबी काका दुभंगल्यासारखे खाली बसतात, मस्तक गुडघ्यात लपवतात. देवकी विलक्षण वेगाने त्यांच्या निकट येते. त्यांना स्पर्श करण्यासाठी हात उचलते आणि एकाएकी भानावर आल्यासारखी पाठ फिरवते आणि निग्रहपूर्वक दूर जाते. प्रस्तुत कादंबरीत नसलेले, कादंबरीपेक्षा खूप वेगळे असे नाटकातले हे नवसर्जन खूप उंच, उदात्त, जीवनदर्शक पातळीवर गेलेले. वयाच्या 25शीत देवकी ही रोमॅन्टिक लव्ह ट्रॅजेडी लिहिणारा कादंबरीकार केवळ 4-5 वर्षानंतर खूप परिपक्व, उदात्त, उंच सांस्कृतिक पातळीवरची देवकी ही गंभीर शोकात्मिका लिहिणारा नाटककार असे मधुमंगेश कर्णिक यांच्या प्रतिभेचे 2 पातळ्यांवरचे दर्शन सर्जन. हे दर्शन सर्जन अनुभवताना कादंबरी या साहित्य प्रकारातली देवकी आणि नाटक या साहित्य प्रकारातली देवकी या दोहोंच्या तुलनात्मक मर्यादा आणि बलस्थाने ध्यानी यावीत. धन्यवाद. इथे 10वा भाग संपवतो.